अमेरिकेने भारताला 30 दिवस रशियाकडनं कच्चं तेल खरेदी करायला परवानगी दिलेली आहे. त्याचं कारण असं आहे की भारतामध्ये तेलाची टंचाई निर्माण झालेली आहे. जे काही इराणच्या विरुद्ध अमेरिकेने आणि इस्रायलने युद्ध पुकारलेलं आहे, त्यामुळे भारतामध्ये कच्चं तेल जे येत होतं त्याच्यावर कुठेतरी निर्बंध लादले गेलेले आहेत आणि भारतामध्ये तेलाची टंचाई बसायला लागलेली आहे. आणि म्हणून भारतावर मोठे उपकार केल्याच्या भाषेमध्ये मानभावीपणे अमेरिकेने सांगितलं आहे की 30 दिवस तुम्ही रशियाकडनं कच्चं तेल खरेदी करू शकता. आता याची पार्श्वभूमी अशी आहे, भारतातून जो काही माल अमेरिकेमध्ये जातो त्या मालावर त्यांनी 50% इतका आयात कर लावलेला होता. त्याच्यावर वादंग झालं आणि पुन्हा नव्याने व्यापार करार भारत अमेरिका यांच्या दरम्यान झाला आणि त्या कराराच्या दरम्यान त्यांनी 50%वरून 18%पर्यंत तो जो काही आयात कर होता भारतीय मालावरचा तो कमी केला. मात्र त्या बदल्यात त्यांनी मोठी जाचक अट टाकली की कच्चं तेल जे आहे ते रशियाकडनं घ्यायचं नाही, आमच्याकडनं घ्यायचं, म्हणजे अमेरिकेकडनं घ्यायचं किंवा आम्ही सांगू त्या देशाकडनंच घ्यायची, अशी ती जाचक अट होती. म्हणजे तेव्हापासून काय झालं होतं, 1.5 महिन्यापासून की रशियाकडनं तेल घ्यायला बंदी आली होती आणि म्हणून आता मानभावीपणे तेल मिळत नाही भारताला आणि भारताची आम्ही अडचण समजू शकतो, अशा मानभावीपणे त्यांनी ही परवानगी दिलेली आहे. मुळात भारत हा एक खंडप्राय सार्वभौम देश आहे. आमच्या देशाच्या कारभारामध्ये किंवा प्रदेश नीतीमध्ये, व्यापार नीतीमध्ये अमेरिकेला हस्तक्षेप करण्याची काही गरज नाही आहे आणि भारतीय राज्यकर्त्यांनी हे स्पष्टपणे त्यांना सांगायची गरज आहे. मित्रांनो, आपण पाहिलं असेल, इतिहास आपल्याला सगळ्यांना आठवतं आहे, इंग्रजसुद्धा असेच व्यापार करण्याच्या दृष्टीनेच इथे आले होते आणि व्यापार करता करता त्याने हळूच इथे सत्ता हस्तगत केली आणि ते राज्यकर्ते झाले आणि आपला देश पारतंत्र्यामध्ये लोटला गेला होता. हा इतिहास फार जुना नाही आहे. त्याच्यामुळे पूर्णपणे अमेरिकेच्या मताने तंत्राने चालणं हे चुकीचं आहे, अयोग्य आहे. आपण आपल्या पद्धतीने जगाशी व्यवहार केला पाहिजे आणि आपली नीती, व्यापार जो काय असेल तो आपण स्वतंत्रपणे आपलं जे काय असेल ते अस्तित्व, सार्वभौमपणा देशाला आणि आपला देशाचा हा सार्वभौमपणा जगाला, अमेरिकेला दाखवून दिला पाहिजे. त्याची आता खूप नितांत गरज आहे. मित्रांनो, मला जे सुचलं, वाटलं, पटलं ते मांडलेलं आहे. डॉक्टर एच एम खैना चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून पुढे पाठवून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.